नमस्कार श्रोते हो, तुमचं उत्तम साहित्य या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत आहे। आज आपण अनवर कमर यांच्या सजाए मौत या उर्दू कथेचा उत्तम सदाकाळ यांनी केलेला मराठी अनुवाद ऐकणार आहोत आणि या मराठी अनुवादाचं नाव आहे मृत्यूदंड। रसिक हो, तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनेलवर नवीन असाल तर आपला यूट्यूब चॅनेल नक्की सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा। चला तर मग सुरू करूया आजची आपली कथा मृत्यूदंड। साहेब, माझी शेवटची इच्छा फक्त एवढीच आहे की मला फाशीवर लटकावण्या अगोदर भरपूर डाळभात खायला द्या। इंग्रज मॅजिस्ट्रेटने तुरुंगाच्या अधीक्षकाला गुन्हेगाराची शेवटची इच्छा पूर्ण करण्याचा आदेश दिला आणि कोर्ट एंजर्ड असं म्हणत खुर्चीवरून उठला। परमा नाव असणारा तो गुन्हेगार ओरिसाच्या जंगलातील आदिवासींच्या कुठल्या तरी एका टोळीचा माणूस होता। आपल्या झोपडीच्या बाहेर बसून तो नारळाच्या झावळ्या आणि बांबूच्या चिरलेल्या कामट्यांपासून टोपल्या बनवायचा। तो इतर जमातींप्रमाणेच हातभर कापडाने शरीराचा खालचा भाग झाकायचा। त्याच्या गळ्यात लहान मोठ्या आकाराच्या रंगीबेरंगी दगडांची एक माळ होती। त्याने आपल्या चेहऱ्यावर लाल, हिरवा आणि सफेद रंग असा फासला होता जणू तो रंग त्याची जन्मखून असावा। परमा म्हणजे एक साधासुधा, काटकोळा आणि उंच माणूस होता। त्याचे वय साधारणपणे 40 वर्षाच्या आसपास असेल। परमा काटक होता, तो अतिशय चपळ होता। परमा जेव्हा शिकारीच्या मागे धावायचा तेव्हा चढ उताराची तो पर्वा करत नसायचा। चढ उतारांमधले अंतर त्याच्या वेगापुढे नाहीसे व्हायचे। चढ उतार संपायचे पण त्याचा वेग मात्र कमी व्हायचा नाही। रस्त्यात येणाऱ्या झाडाझुडपांवरून छलांग मारून तो पुढे जायचा। झाडांच्या खाली वाकलेल्या फांद्या दुरूनच बघून तो खाली वाकून हात टेकून 4 पायाच्या प्राण्यांप्रमाणे चालत त्यांच्या खालून निघून जायचा। त्याचा आहार म्हणजे पशुपक्ष्यांचे मांस, भात आणि भाज्या, पण कधी कधी त्याला उपवास सुद्धा घडायचा। कधी भात असायचा तर भाज्या नसायच्या, मांस असले की इतर वस्तू नसायच्या। त्यामुळे त्याच्या नशिबी कधीतरीच पोटभर जेवण असायचे। जंगलात कंदमुळे भरपूर होती। परमा कंदमुळे खणून काढायचा आणि ती भाजून खायचा। मी परमाच्या व्यक्तिमत्वाचं सविस्तरपणे वर्णन एवढ्यासाठी केलंय की तुम्ही त्याला आदिवासी जमातीचा प्रतिनिधी न समजता त्याचे राहणीमान आणि दिवसरात्र अन्नासाठी त्याला करावी लागणारी यातायात तुमच्या समोर यावी। तुरुंगाच्या अधीक्षकाने परमाला दुसऱ्या दिवशी सकाळी फाशी देणार असल्याची खबर दिली। परमाने त्यावर काहीच प्रतिक्रिया व्यक्त केली नाही, तो गप्प राहिला। तुरुंगाचा अधीक्षक अब्दुल रजाक खां उंचापुऱ्या शरीरयष्टीचा होता। त्याच्या आक्कडबाज घनदाट मिशा आणि गोल बदामी रंगाचा चष्मा त्याला चांगला शोभत होता। रुबाबदारपणाबरोबरच एक प्रकारचा धाक त्याच्या व्यक्तिमत्वातून प्रतिबिंबित होत होता। त्याच्या ऑफिसमध्ये संमिश्र असा वास दरवळत होता। त्यात मूत्राचा वास, दमटपणा, जुन्या पुराण्या फाईल, कागदांचा वास समावलेला होता। त्याने हातातील शिसवाची काळी गोलकाठी एखाद्या पतंगाच्या फिरकीप्रमाणे फिरवत फिरवत परमाला विचारले, तुला जेवायला कधी पाहिजे? फाशीच्या आधी, परमाने उत्तर दिले। म्हणजे रात्री? पण त्यावेळी तर स्वयंपाकघर बंद होते। मग संध्याकाळी शिजवून ठेवलेले जेवण तू खाशील का? साहेब, खायला तर मी कितीतरी दिवसांचे शिळे अन्न खाईन, पण आता हे माझे शेवटचे जेवण असणार आहे, म्हणून मला जेवण गरम गरम पाहिजे। तशी माझी इच्छा आहे, नाहीतर माझी हरकत नव्हती, मी शिळे जेवण सुद्धा खाल्ले असते। परमाने तुरुंगाच्या अधीक्षकाला विनंती केली। परमाची ती शेवटची इच्छा असल्याने अधीक्षकालाही ती नाकारता येईना। त्याला परमाची दया आली आणि तो परमाला म्हणाला, ठीक आहे, मिळेल तुला गरम जेवण, आम्ही त्याची व्यवस्था करू। बरं, किती खाशील तू? नाही म्हणजे किती जेवण पाहिजे तुला? असं म्हणून अधीक्षक अब्दुल रजाक खाने आपल्या बुटांसहित दोन्ही पाय उंच टेबलावर ठेवले आणि तो खुर्चीवर मस्तपैकी रेलला। परमा टेबलाच्या दुसऱ्या बाजूला खुर्चीवर बसला होता। किती जेवण जेवणार तू? अधीक्षकाने पुन्हा विचारले। परमाने दोन्ही हात पसरवून भात किती खाणार त्याचे माप सांगितले। एवढे खाणार तू? अधीक्षक अब्दुल रजाक खाने आश्चर्याने तोंडाचा आ वासला। परमाने होकारार्थी मान हलवली। बर, डाळ किती पाहिजे? परमाने कोपऱ्यात असलेल्या बादलीकडे इशारा केला
आणि म्हटले, एवढी बादली भरून डाळ पाहिजे, आणि ती सुद्धा काठोकाठ भरलेली. तुरुंगाचा अधीक्षक अब्दुल रजाक खा परमाच्या मागणीने आता पुरता चकित झाला होता. तो चष्म्याच्या काचेच्या वरून गंभीरपणे परमाकडे बघत होता. जणू काही त्याला इतक्या जास्त प्रमाणात डाळ भात खाण्याचे कारण विचारायचे होते. अधीक्षकाने अखेर न राहून परमाला विचारलेच, एवढे खाणार तू? परमाने दुसऱ्यांदा होकारार्थी मान हलवली. दुसऱ्या दिवशी परमाला फाशी द्यायची होती. त्याच्या डोक्यावरचे सगळे केस वस्ताऱ्याने कापले गेले. त्याची दाढी केली गेली. परमाला कैद्याचा नवा पोशाख घालायला दिला. कुणालाच परमाच्या धर्माविषयी माहिती नव्हती. त्यामुळे पाद्री, मौलवी, पंडित आणि बौद्ध भिक्षू अशा सर्व धर्मीय लोकांना बोलावले गेले. चौघांनीही आपापल्या पद्धतीने त्याच्या मोक्ष आणि मुक्तीसाठी प्रार्थना केली. परमाला त्यांनी आपापल्या भाषेत मृत्यूवर विश्वास आणि गुन्ह्याबद्दल क्षमा याचना करण्याचा सल्ला दिला आणि ते सगळे निघून गेले. पण जाण्याच्या अगोदर बौद्ध भिक्षूने तुरुंगाच्या अधीक्षकाला विचारले, या व्यक्तीला फाशीची शिक्षा कोणत्या अपराधामुळे देणार आहात, ते जरा सांगाल का मला? हो, सांगतो. अधीक्षकाने परमाच्या गुन्ह्याची माहिती बौद्ध भिक्षूला सांगायला सुरुवात केली. या माणसाने एका इंग्रजाची हत्या केलीये. इंग्रजाची हत्या? पण का? अधीक्षकाने तुरुंगाच्या उंच आणि मजबूत फाटकाजवळ थांबत त्यांना म्हटले, ही गोष्ट आम्हाला मोठ्या मुश्किलीने समजलीये. एक दिवस हा बसल्या बसल्या टोपली विणत होता. एवढ्यात याच्या मुलीने दूर घनदाट झुडपांकडे इशारा करत चमकणारे डोळे याला दाखवले आणि याला म्हटले, बाबा, मला ते हरिण आणून द्या ना. परमाचा आपल्या मुलीवर फार जीव होता. तिच्या हट्टासाठी तो उठला आणि हरिण जेथे उभे होते त्या झाडीकडे तो निघाला. परमा झाडीजवळ पोहोचला. हरिण अजून तिथेच चरत होते. परमाने हसत हसत हरणाला पकडण्याचा प्रयत्न केला. तोच ठॉय असा आवाज झाला आणि आवाजापाठोपाठ झाडीत चरणारे हरिण जमिनीवर कोसळले आणि तडफड करू लागले. परमा त्याच्या जवळ जाण्याआधीच हरणाची तडफड कायमची शांत झाली होती. परमाने इकडे तिकडे बघितले. त्याच्या नजरेला एक इंग्रज आणि 2 स्थानिक व्यक्ती हरणाच्या दिशेने येताना दिसल्या. इंग्रजाकडे बंदूक होती. ती बंदूक घेऊन तो हरणाकडे येत होता. परमाने हरणाच्या डोळ्यातील व्याकुळता आणि भीतीचा, दुःखाचा दाटलेला भाव बघितला. तो भाव बघून परमाला राग आला नाही, पण त्याच्या मनात एक विचार आला आणि परमाने झटकन एक भला मोठा गोटा उचलला आणि त्या इंग्रजाच्या डोक्यात घातला. डोक्यावर दगडाचा फटका बसताच इंग्रज त्या हरणासारखाच तडफडला. त्याची जखम एवढी गंभीर होती की क्षणार्धात त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तुरुंगाच्या फाटकाला असणारा छोटा दरवाजा उघडला गेला. ते चौघेही तुरुंगाच्या अधीक्षकाशी हस्तांदोलन करून बाहेर निघून गेले. बाहेर जाताना त्या चौघांच्याही मनात एक प्रश्न घोळत होता. आपण ज्याच्या मुक्ती आणि मोक्षासाठी प्रार्थना केली, तो खरोखरच अपराधी होता? फाशीच्या शिक्षेला तो खरंच पात्र होता? चौघेही मनातला प्रश्न मनात घोळवत निरुत्तर होऊन आपल्याच मार्गाने निघून गेले. कावळ्यांची नेहमीच कावकाव सुरू असते. ते काय बघून कावकाव करतात कुणास ठाऊक, पण कोंबड्यांची तशी नसते. कोंबडा अशी चूक करत नाही. तो जोपर्यंत पहाट होत नाही तोपर्यंत बांग देत नाही. परमा कोंबड्याच्या बांगीची वाट बघत होता. परमा रात्रभर झोपलाच नव्हता. त्याला झोपच येत नव्हती. झोप तरी कशी येणार? ज्याला सकाळी फासावर लटकवणार तो रात्रभर निवांत झोपूच शकणार नाही. परमाही त्याला अपवाद नव्हता. तो रात्रभर जागा होता. त्याला आपल्या गत आयुष्यातील वाईट आणि कठीण दिवस आठवत होते. आनंद आणि हर्षाचे दिवस नजरेसमोर तरळत होते. आईचे निधन झाले तो दिवस, बाबांना साप चावला तो दिवस आणि त्यातच तडफडून त्यांचा अंत झाला तो दिवस. परमाला एकामागून एक आठवणी येत होत्या. नंतर त्याला आठवले तुरुंगातील दिवस. महिनाभर तुरुंगात राहून कैदीच्या कडक वातावरणात त्याचे सर्वांग जणू आखडून गेले होते. परमा आठवणींच्या हिंदोळ्यावर झुलत असतानाच पॅसेजमधून चालत येणाऱ्या शिपायांच्या पायांचा आवाज त्याने ऐकला. ते तिघेजण होते. एकाने एक मोठे पातेले कपड्याच्या मदतीने पकडले होते. दुसऱ्याकडे बादली होती. दोन्ही भांडी झाकलेली होती. जेव्हा दोन्ही भांड्यावरची झाकणे काढली गेली तेव्हा ताज्या ताज्या गरमागरम डाळ भाताच्या वाफेबरोबर त्यात असणारा खमंग सुवास खोलीमध्ये पसरला गेला. त्या शिपायांनी एक बस्कर खाली अंथरले. त्यावर एक मोठी ॲल्युमिनियमची थाळी ठेवली.
पाण्याचा चंबू आणि ग्लास सुद्धा जवळ ठेवले. आज परमाला त्यांच्या व्यवहारात बराच बदल जाणवला. त्यांची जेवण वाढण्याची आजची पद्धत अतिशय सभ्य होती. नाहीतर इतर दिवशी हेच शिपाई एखाद्या कुत्र्याला तुकडा फेकावं तसे जेवण वाढायचे. परमाने थाळीत थोडासा भात आणि डाळ घेतली. त्याने तो डाळ भात खायला सुरुवात केली. पोटाचे आणि मनाचे समाधान झाल्यावरही त्याने अजून डाळ भात थाळीमध्ये घेतला. तोही खाल्ला. त्याने पुन्हा डाळ भात घेतला, पुन्हा घेतला. परमा अशा पद्धतीने डाळ भात खात होता की यापूर्वी त्याला पोटभर जेवण मिळालेच नसावे. यानंतरही बराचसा डाळ भात शिल्लक राहिला. परमाने उरलेला डाळ भात सावधपणे झाकून ठेवला. त्याने गळ्यात असलेल्या रंगीबेरंगी खड्यांच्या माळा काढल्या. हातातील मनगटात असणारे लोखंडाचे कडे काढले. कानातील कवड्या आणि हत्तीच्या दातांचे झुमके काढले. स्वतःच्या लज्जारक्षणासाठी अंगावर गुंडाळत असलेला तो हातभर कपडा त्याने अगोदरच धुवून सुकवून ठेवला होता, तो कपडा त्याने बाहेर काढला. परमाने काल संध्याकाळीच या सगळ्या वस्तू तुरुंग अधीक्षक अब्दुल रज्जाक खां यांच्याकडून आग्रहाने मागून घेतल्या होत्या. त्या सगळ्या वस्तू त्याने जेवण असणाऱ्या भांड्याच्या चारही बाजूने अशा सजवून ठेवल्या होत्या की जणू काही तो त्यांचा मालक होता. मध्यवर्ती शक्ती तो स्वतः असून बाकी सगळे त्याच्या अधीन झालेले असावेत. फाशीची तयारी पूर्ण झाली होती. जल्लाद फाशीच्या खांबाला बांधलेल्या दोरीला वारंवार ओढून तिचा भक्कमपणा तपासत होता. तुरुंगाचे अधीक्षक अब्दुल रज्जाक खाँच्या बुटांचे आवाज बाहेरच्या पॅसेजमध्ये घुमले. कुलूप उघडले गेले. लोखंडाचा दरवाजा उघडला गेला. परमा, चल आता, फाशीची तयारी झालीये, सकाळ होईल आता, अधीक्षकाने परमाला म्हटले. परमाने होकारार्थी मान हलवली. मग त्याने फरशीवर ठेवलेल्या वस्तूंकडे बोट दाखवत इशारा केला आणि म्हणाला, साहेब, या छोट्या छोट्या वस्तू माझ्याच आहेत ना? अधीक्षकाने होय म्हणत मान हलवली. मग परमाने भांड्यावरची झाकणे दूर केली. त्या भांड्यांमध्ये डाळ भात ठेवलेला होता. आणि साहेब, हे जेवण? परमाने विचारले. अरे, हे जेवण खास तुझ्यासाठीच बनवले होते. मग हे जेवण माझ्याच मालकीचे आहे ना? हो हो, तुझ्याच मालकीचे आहे ते जेवण, अधीक्षकाने उत्तर दिले. मग सरकार, माझ्यावर एक मेहरबानी करा. फाशी दिल्यानंतर माझे प्रेत नेण्यासाठी माझी बायको, माझा भाऊ आणि माझी मुलगी येईल. हे त्यांनी मला शिक्षा सुनावली गेली त्या दिवशीच न्यायालयात सांगितले होते. हं, बरं मग? अधीक्षकाच्या तोंडून प्रश्न बाहेर पडला. साहेब, ते जेव्हा माझे प्रेत न्यायला येतील ना, तेव्हा या वस्तूबरोबर हे जेवण त्यांना द्या. पोट भरून खातील ते. परमा असं बोलला आणि तुरुंगाच्या अधीक्षकाला जणू जोरदार झटका बसला. तो हताशपणे परमाच्या केविलवाण्या चेहऱ्याकडे फक्त बघत राहिला.